नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज आपण बनवणार आहे मस्त असं मराठमोळे पिठलं. त्यासाठी मी घेतला एक कांदा, 5-6 लसूण पाकळ्या, 3-4 लाल सुकलेल्या मिरच्या, 2-3 हिरव्या मिरच्या, थोडा कढीपत्ता, 4 चमचे बेसन. बेसन पिठात मी आता पाणी घालून घेते. लाल मिरच्या आता मी छान अशा कुटून घेणार आहे. त्यानंतर गॅसवर मी आता कढई ठेवली आहे. साईडला कांदा बारीक चिरून घेतलाय, हिरव्या मिरचीचे तुकडे करून घेतलेत आणि लसूण ठेचून घेतलाय. कढईत तेल टाकून तेल चांगलं गरम झालं की त्यात मोहरी टाकू. मोहरी तडतडली की आपण त्यात जिरे आणि हिंग ॲड करणार आहे. आता आपण त्यात कुटलेला लसूण घालूया. लसूण चांगला लाल झाला की आपण त्यात हिरव्या मिरचीचे तुकडे आणि कांदा ॲड करूया. कांदा आपण व्यवस्थित असा फ्राय करून घेऊ. कांदा छान असा फ्राय झाला की आपण त्यात थोडंसं मीठ टाकून घेऊया. मीठ टाकल्याने कांदा लवकर मऊ होतो. आता आपण त्यात कुटलेल्या मिरच्या आणि कढीपत्ता ॲड करून घेऊ. त्याला आपण चांगलं असं परतून घेऊया. मिश्रण असं फ्राय करून घेऊया. कांदा व्यवस्थित शिजू देऊ. आता हळद ॲड करणार आहे. हे सगळं व्यवस्थित मिक्स केलं की आपण छानपैकी त्याला हलवून घेऊया. ह्याच्यानंतर आपण ह्याच्यात मिक्स करूया पाणी टाकून घेतलेलं बेसन. त्यामध्ये आपण अजून थोडंसं पाणी ॲड करूया आणि आता आपण त्यात मीठ टाकूया. आता आपण ह्यावर झाकण ठेवू आणि ह्याला छानपैकी 5 ते 10 मिनटं असं शिजू देऊया. बेसन म्हटलं की भाकरी ही आलीच. मी इकडं गरमागरम भाकरी करून घेते. तोपर्यंत आपलं पिठलं इकडं छानपैकी शिजतंय. आता आपण बघूया आपलं पिठलं कसं झालं आहे. मस्त असं रेडी आहे आपलं पिठलं. आवडलं तर रेसिपी नक्की शेअर करा आणि लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.